कीर्तन कोणी ऐकलं पाहिजे? उत्तर देऊन जाईल गड्या, काळाची गरज आहे, कीर्तन हे तरुणांना ऐकलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांना कीर्तन का ऐकलं पाहिजे सांगू तुम्हाला. अरे माझा हिंदू धर्म म्हणजे काय आहे? माझ्या हिंदू धर्माचे आचार विचार धर्म आणि संस्कृती शिकवली जाते फक्त या व्यासपीठावरती. आणि इथं जर तरुण आला नाही तर तरुण अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. आज त्या तरुणानं कधीतरी या मंडपामध्ये आलं पाहिजे गड्या. अरे या देशातला हिंदू धर्म जागा ठेवण्याकरता, या देशातला हिंदू धर्म जागा ठेवण्याकरता, या भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता किती महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, हे आजच्या तरुणांना ऐकणं फार गरजेचं आहे. अरे माझी भारत माता इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये असू नये. माझा देश, माझी मातृभूमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होत असेल तर मी हसत हसत फासावरती जायला तयार आहे. वयाच्या 23व्या वर्षी या भारत मातेच्या रक्षणाकरता फासावरती गेलेल्या भगतसिंहाचं जीवन आजच्या तरुणानं कधीतरी ऐकलं पाहिजे. गोळा माझा, हत्ती माझा, किल्ला माझा, मावळा माझा. इथून पुढे जीवन जगायचे ना दादा या महाराष्ट्राच्या माती करता. इथून पुढे जीवन जगायचं ना दादा या महाराष्ट्राच्या माती करता. आणि मरायचंय फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या माती करता. वयाच्या 16व्या वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये भोर नावाचा तालुका आहे आणि भोर तालुक्यामध्ये टिटेघर नावाचं गाव आहे. त्या टिटेघर गावामध्ये उंच डोंगरावरती रायरेश्वराच्या दरबारामध्ये वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणाऱ्या छत्रपती शिवबाराजांचं जीवन आजच्या तरुणानं कधीतरी ऐकलं पाहिजे. जेणेकरून तरुणामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. बुवा विठाला विठाला. म्हणून सर्व तरुण मंडळींना धन्यवाद देतो आणि आपल्या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करूया. लक्ष देऊन ऐका. पारनेर तालुका पराशर ऋषींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे. ज्या भूमीमध्ये संत श्रेष्ठ निळोबा महाराजांना समाधी घ्यावी वाटली असा पारनेर तालुका. पारनेर तालुका अनेक विविध अंगाने नटलेला हा तालुका आहे. ज्या भूमीनं समाजसेवक, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेबांच्या सारख्या महापुरुषाला जन्म दिला, ज्या भूमीनं अनेक शूरवीर महापुरुषांना जन्म दिला अशी असणारी ही पारनेर तालुक्याची भूमी आहे. आणि डिकसळ गाव परमार्थिक क्षेत्रामध्ये उत्तुंग बराडी घेतलेले हे गाव आहे. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना अशी आहे. आमच्या सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा नियम असा आहे, कुठलाही अभंग सेवेला घेतला अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना मांडायची आणि पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा. या अभंगाची थोडक्यामध्ये प्रस्तावना अशी आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा म्हटलं रे म्हटलं 3 अंगानं तुकोबाराचं जीवन आपल्याला पाहायचं. किती अंगानं? 3 अंगानं. 1 नंबरचं जीवन आहे तुकोबाराचं प्रापंचिक जीवन. 2 नंबरचं जीवन आहे महाराजांचं साधक अवस्थेतलं जीवन. आणि 3 नंबरचं जीवन आहे सिद्ध अवस्थेतलं जीवन. 1 नंबर प्रापंचिक तुकोबार आहे, 2 नंबर साधक अवस्थेतले तुकोबार आहे आणि 3 नंबर सिद्ध अवस्थेतले तुकोबार आहे. लक्षात राहील ना? बरं का? लक्षात राहील ना? माडी घाला. हो. किती अवस्था सांगितल्या महाराजांच्या मी? 3. 1 नंबर बोला बोला 1 नंबर जय श्रीराम. थोडा हे करू दे. 1 नंबर प्रापंचिक जीवन, 2 नंबर साधक अवस्थेतलं जीवन आणि 3 नंबर सिद्ध अवस्था. 1 नंबरचं जीवन आहे महाराजांचं प्रपंच तुकोबार आहे. तुम्ही आम्ही जसा प्रपंच करतो ना महाराज, तसा प्रपंच जगद्गुरु तुकोबारानं सुद्धा जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला. बरं का? तुकोबाराचं जीवन चरित्र कधीतरी वाचा. आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी नावाचा तालुका आहे.
आणि राहुरी तालुक्यामध्ये संत श्रेष्ठ महिपती महाराजांनी जन्म घेतला. ताराहाबाद नावाचं गाव आहे. महिपती महाराज तुकोबाराचं जीवन चरित्र लिहित असताना लिहितात, तुकोबारांनी सुद्धा प्रपंच करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आम्ही सुद्धा प्रपंच करण्याचा प्रयत्न करतो. कुणी प्रपंच करण्याकरता व्यापार करतो, कुणी नोकरी करतो, कुणी शेती करतो, कुणी मंडपचा व्यवसाय करतो, कुणी गातो, कुणी वाजवतो, कुणी यात्रा काढतो, कीर्तन करतो. कुणी कीर्तन करतो, कृषी सेवा केंद्राचं दुकान चालवतो, कुणी प्रत्येक जण प्रपंच करण्याकरता काही ना काही खटाटोप करतो. तसं बरं का तुकोबारांनी सुद्धा प्रपंच करण्याचा प्रयत्न केला. बरं का वयाच्या 16व्या वर्षी महाराजांचा पहिला लग्न सोहळा पार पडला. ज्या पत्नीच्या बरोबर लग्न झालं, दम्याची व्याधी जडली. बोलोबा महाराज विचार करतात, हा प्रपंच काय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. महाराजांचं दुसरं लग्न लावून दिलं. 2-2.5 वर्षाचा कालावधी लोटला. महाराजांचे पिताश्री बोलोबा महाराजांनी देह ठेवला. प्रपंचाचा भार तुकोबारावरती आला. प्रपंचाचा भार महाराजांच्या वरती आला. तुकोबाराने ठरवलं प्रपंच करण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. तुकोबाराने व्यापार केला. महाराज कशाचा? गूळ आणि मिरच्याचा. प्रसिद्ध महाराजांचा व्यापार होता. त्या काळात 2000 रुपयाचा महाराजांनी माल खरेदी केला. किती रुपयाचा? 2000 रुपयाचा माल खरेदी केला. देहूच्या परिसरामध्ये जेवढ्या बाजारपेठा आहेत, मग शिक्रापूर असेल, आळंदी असेल, चाकण असेल, तळेगाव, पंचक्रोशी मध्ये प्रत्येक बाजारपेठेमध्ये महाराजांनी जावं आणि गूळ मिरच्या विकण्याकरता बसावं. महाराज बाजारामध्ये जायचे. लोक महाराजांकडे यायचे, महाराज कशा दिल्या मिरच्या, कसा दिला गूळ. बर का महाराजांनी भाव सांगावा. 5 आण्याला 1 किलो गूळ दिला, 10 आण्याला 1 किलो मिरच्या दिल्या. महाराज लोक इतके विचित्र होते, महाराजांना म्हणायचे, महाराज मोजा 10 किलो मिरच्या. आपण जर बाजारात गेलो, किती मिरच्या आणतो? खूप आणल्या तर अर्धा किलो. हम दो हमारे दो. छोट कुटुंब असेल तर पाव किलो खूप झाले, 250 ग्रॅम आहे की. लोक इतके विचित्र होते. लोक म्हणायचे, महाराज मोजा 10 किलो मिरच्या, मोजा 10 किलो गूळ. गूळ मिरच्या थैलीमध्ये घेतलं जायचं. महाराज म्हणायचे, गड्या अहो मिरच्या घेतल्या, गूळ घेतला, पैसे. लोक म्हणायचे, महाराज एवढा भरोसा नाही का आमच्यावरती? मंदिराच्या पाठीमागच घर आहे, ठेवतो आणि येतो परत, येतो परत, येतो परत. अजून काय महाराजांकडे लोक आले नाही भाऊ? तुकाराम महाराज आले का तुमच्याकडे? नाही. हो 375 वर्षे महाराजांना वैकुंठ गमनाला जाऊन झाले. अजून काय लोकांनी महाराजांचे पैसे दिले नाही. काही काही बिचारी इमानदार होते, त्यांनी दिले. भंडारा डोंगरावरती फार मोठं मंदिराचं काम चालू आहे, त्या मंदिराला काही लोकांनी दिले. काही आमच्या गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले बाबांनी गाथा मंदिर बांधलं, त्याही मंदिराला काहींनी दिले. काहींनी आता दिले आमच्या कदम माऊलीच्या सप्त्याला. परंतु काही लोकांनी महाराजांचे पैसे बुडवले बुवा. बरं का बुडवले. महाराजांचं जीवन हिशोबी होतं. तुकोबाराने विचार केला, 2000 रुपयाचा माल खरेदी केला होता. जेवढा माल आणलाय पूर्ण माल संपलेला आहे. आणलेला माल पूर्ण संपलेला आहे. गल्ल्यामध्ये पैसे किती जमा झालेत पाहिलं पाहिजे. महाराजांनी गल्ला शोधला. माल किती रुपयाचा आणला होता? 2000चा. गल्ला महाराजांनी पाहिला. गल्ल्यात पैसे मिळाले 400 रुपये. किती नफा झाला मुलांनो? किती? 1600 रुपये. काय झाला? तोटा. मुदल्यात पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. बर का मुदल्यामध्ये तोटा पडला. महाराजांनी विचार केला, हा व्यापार करण्यात मजा नाही. तुकोबाराने ठरवलं, इथून पुढे व्यापार करायचा नाही. नुसतं असं म्हणून महाराज शांत बसले नाही. तुकोबारा म्हटले, इथून पुढे व्यापारही करायचा नाही आणि ज्या प्रपंचाकरता व्यापार करत होतो तो प्रपंच सुद्धा करायचा नाही. वाढता पुण्य Hare
घालोनिया शून्य संसाराच्या नावे घालोनिया शून्य मागता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी धवडीने जग हरी भजनी धवडीने जग हरी भजनी धवडीने जग हरी भजनी धवडीने संसाराच्या नावे घालोन्या शून्य वाढता पुण्य धर्म केला. महाराजांनी प्रपंचिक जीवन त्यागलं बुवा. महाराजांनी प्रपंचिक जीवन त्यागलं. मुदला तोटा पडला. आपण करू का बरं असं कधी? आपण करू? एखाद्या वेळेला व्यापारामध्ये तोटा झाला, शेती करताना वटाणा पेरला शेतात आणि वेळेवर पाऊस नाही पडला, बियाण्याचे सुद्धा पैसे नाही आले, आपण म्हणू का इथून पुढे वटाणा पेरायचा नाही? उलट म्हणू नाही, चांगल्या पद्धतीचं बियाणं घेऊ. गोल्डन आहे ना, गोल्डनच ना, श्रीराम कंपनीचं घेऊ, कलश कंपनीचं घेऊ, चांगलं खत घेऊ, चांगलं बियाणं घेऊ, चांगली औषधं घेऊ, चांगल्या पद्धतीनं शेती आपण पिकवू. हे आपलं जीवन आहे. परंतु तुकोबाराने विचार केला, मुदलात पडे तोटा, हा व्यापार करायचा नाही. आणि ज्या प्रपंच करता व्यापार करत होतो तो प्रपंच सुद्धा करायचा नाही. प्रपंचिक जीवनाचा त्याग माझ्या महाराजांनी केला. गळ्यामध्ये विणा घेतली रे दादा, गळ्यामध्ये विणा घेतली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, डोक्यामध्ये पागोटी बांधली आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठामध्ये धारण केलं आणि रस्ता धरला भंडार डोंगराचा. दिन रजनी हाती दंडा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे रजनी हाती दंडा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे रजनी हाती दंडा गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे जिनाची हरी रला गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे 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 पवारे. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. गळ्यामध्ये विणा घेतला, महाराजांनी चिपळ्या घेतल्या. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराजांनी भंडारा डोंगराचा रस्ता धरला. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे, पुसावे सिंची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. काय लाज राखील काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जो भेटेल त्याला महाराज विचारायचे, देव भेटेल का? काय महाराजांचं जीवन होतं पहा. भेटीला गे पंढरीनाथा, भेटीला गे पंढरीनाथा, जीवा लागले जीवा लागले तमल व्यथा, कधी कृपा करीसी ने, कधी कृपा करीसी नेने, कधी कृपा करीसी नेने.
मज दिनाचे धावणे जो भेटेल त्याला महाराज विचारायचे कोई कहिया रे प्रभु आवन की 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 देव मला भेटेल का. आणि महाराज बरं का भंडारा डोंगरावरती कधी जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं आणि कधी घोराडेश्वरावरती जावं आणि माझ्या महाराजांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कंठामध्ये आळवत बसावं. बरं का लक्ष देऊन ऐकता तुम्ही, फार गोड आहे महाराजांचं जीवन. तुकोबाराचा परमार्थ सिद्धीला गेला. बरं का तुकोबाराचा परमार्थ सिद्धीला गेला. त्याच्या पाठीमागे सिंहाचा वाटा योगेश महाराज जिजाबाई साहेबांचा. बरोबर आहे. प्रपंचही करायचा असेल आणि परमार्थही करायचं असेल कुणाचं सहकार्य लागतं योगेश महाराज बोला. पत्नीचं सहकार्य लागतं. बरं परमार्थही करायचा आणि प्रपंचही करायचा पत्नीचं सहकार्य लागतं. तसं तुकोबाराचा परमार्थ सिद्धीला गेला. त्याच्या पाठीमागे सिंहाचा वाटा आहे माझ्या जिजाऊ मासाहेबांचा. का सांगू तुम्हाला, अरे ज्या माणसाच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही तो माणूस भजन सुद्धा करू शकत नाही. तुकोबाला जर भंडारा डोंगरावरती गेले, माझ्या जिजाऊ मासाहेबांना स्वयंपाक बनवावा, डोंगरावरती जावं, अगोदर महाराजांना भाकर खाऊ घालावी आणि नंतर स्वतः जीवन करावं. हा जिजाऊ मासाहेबांचा नित्यनेम होता. महाराज नित्यनेम होता. कुणाचा? जिजाऊ मासाहेबांचा. तुकोबाराला जीव घातल्याशिवाय जीवत नव्हत्या. एके दिवशी असं झालं, भंडारा डोंगरावरती महाराज सापडले नाही. खाली उतरल्या, घोराडेश्वरावरती गेल्या, तिथंही महाराज सापडले नाही. भामचंद्र डोंगरावरती जिजाऊ मासाहेबांना तुकोबारा सापडले. चढता उतरता दिवस मावळतीकडे झोकला. संध्याकाळचे 6 वाजले. 6 वाजता तुकोबारांना सकाळची भाकर खायला मिळाली. दुसऱ्या दिवशी महाराज डोंगरावरती जाण्याकरता निघाले. जिजाऊ मासाहेब आडव्या झाल्या. महाराज आज कोणत्या डोंगरावरती चालला सांगून जा. तुकोबारा म्हटले, आवले मी देहावरती कुठं असतो म्हणजे तुला सांगून जाईल. अमुक अमुक डोंगरावरती चाललोय. जिजाऊ मासाहेब बोलतात, नाही महाराज आज सांगून जावं लागेल. आवले एवढा आग्रह कशा करता. महाराज मला डोंगर चढण्याकरता उतरण्याकरता त्रास होतो म्हणून नाही. बघा महाराज दुपारची भाकरी तुम्हाला वेळेवरती भेटावी याच्याकरता विचारते. असं आहे का. तुकोबारांना दया आली. महाराज म्हणतात, काय करत जावले, स्वयंपाक बनवलास. इंद्राणीच्या पहिलं तीराला आल्यानंतर 3 डोंगरावर जाण्याकरता 3 रस्ते फुटतात. प्रत्येक रस्त्याची माती हातामध्ये घेत जा, कानाला लावत जा आणि ज्या रस्त्याच्या मातीतून विठ्ठल नामस्मरणाचा ध्वनी ऐकू येईल त्या डोंगरावरती येत जा. काय अधिकार होता महाराज तुकोबाराचा. आपण म्हणू शकतो का असं आपल्या घरच्याला. होय आपण समजा आपण शेतात जायला निघालो आणि आपल्या बायकोनं जर विचारलं, धनी आज कोणत्या शेतात चाललात. आपले 3 ठिकाणी जमीन असते. आपण सांगू का अमुक अमुक ठिकाणी ये. डिक्सलच्या बाहेर निघालीस, एक डोंगर लागतो तिथं आलीस. 3 डोंगरावर 3 शेतात जायला 3 रस्ते फुटतात आणि प्रत्येक रस्त्याची माती घेत जा. ज्या रस्त्याच्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आपण नाही म्हणू शकत. वटाणा नाही.
आपण असं म्हणू शकतो बायकोला आपल्या ज्या रस्त्याच्या मातीतून आवाज येईल पेताड पेताड त्या शेतात गेलो असं समजा. तुमच्या गावात पिणारा एकही माणूस नाही. आमच्या बाळासाहेबांनी मला सांगितलं विठाला विठाला महाराज गेले. जिजाऊंनी स्वयंपाक बनवला, पाण्याची कळशी टोपल्यामध्ये घेतली. ज्या ठिकाणी 3 रस्ते फुटतात तिथं आल्या. रस्त्याची पहिली माती घेतली, कानाला लावली, आवाज आला नाही. दुसऱ्या रस्त्याची माती घेतली रे दादा, कानाला लावली, आवाज आला नाही. तिसऱ्या रस्त्याची माती माझ्या मासाहेबांना हातात घेतली, कानाला लावली, आवाज आला गड्या, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. तीच माती माझ्या जिजाऊ मासाहेबांना आपल्या कपाळाला लावली आणि मुखातून आश्चर्याचे उद्गार बाहेर काढले. अरे धन्य झालं माझं जीवन, धन्य झालं माझं जीवन. तुकोबारायांच्या सारखा महात्मा मला माझ्या जीवनामध्ये पती म्हणून मिळाला. त्या डोंगरावरती मासाहेब गेल्या. अगोदर तुकोबाराला भाकर खायला दिली आणि नंतर स्वतः जेवल्या. बरं का, जिजाऊ मासाहेब तुकोबाराला जीव घातल्याशिवाय जीवत नव्हत्या. बरं का, आपली आवली होय, आपल्या आवलीचं का कीर्तनात सांगायचं तुकाराम महाराज होय, आपल्या आवलीचं कीर्तनात सांगायचं नाही. जिजाऊ मासाहेब तुकोबाराला जीव घातल्याशिवाय जीवत नव्हते. समजा आपलं सांगायचं ठरलं, समजा एखादा आपल्या डिक्सळ मधला माणूस सकाळी सकाळी उठला, स्नान वगैरे केले, विठ्ठल रुक्माईमध्ये दर्शनाला आला, मंदिरात हनुमंतराचं दर्शन घेतलं, 8 वाजता घरी गेला आणि बायकोला म्हटलं ए मी पारनेरला चाललो, पंचायत समितीमध्ये थोडंसं काम आहे. काय म्हटला, पंचायत समितीमध्ये थोडंसं काम आहे, आता येतो 10 वाजता परत. किती वाजता गेला कल्याण भाऊ? 8ला निघाला. पंचायत समितीमध्ये काम होतं. बायकोला सांगितलं 10 वाजता परत येतो. गेला महाराज. बायकोनं दोन्ही भांडे स्वयंपाक वगैरे पूर्ण काम उरकून घेतलं. युनं वाट पाहिली किती वाजेपर्यंत. टाइम कितीचा दिलता माता मावले? हो 10चा टाइम दिलता. वाट पाहिली किती वाजेपर्यंत? 10. हो महाराज 10:15 तर ताट केलं. कुणाला? तुकाराम महाराजाला नाही, आवलीला स्वतःला. हो 10:15 ताट केलं. योगेश महाराज पाणी फिरलं, वदनी कवलं घेताना 10:30ला जेवून घेतलं महाराज. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले, तरी मालकाचा यायचा पत्ता नाही. आपल्या ग्रामीण भागात दुपारचं जेवण किती वाजता करतात बाबा? 2 वाजता. 2 वाजले तरी मालकाचा यायचा पत्ता नाही. 2 वाजता भूक लागली, पुन्हा जेवून घेतलं दुपारी. थोडा लाईट आहार घेतला, थोडा एवढाच भात घेतला. हो 2-3 केळी, सफरचंद, सुका मेवा, द्राक्षे बिंगसे, ज्याचं सीजन, खरबूज कापलं, टरबूज कापलं, हो दुमदबाके. दुपारचं जेवण उरकून घेतलं महाराज. मालक आले किती वाजता? 4 वाजता. कदरून आलते तिथे पंचायत समितीमध्ये. जे साहेबाची भेट घ्यायची होती ते नेमकं भेटला नाही. विहिरीची फाईल मंजूर करायची होती. हा भेट झाली नाही महाराज. कदरून आलो. वाढ म्हणला मला जेवायला. काय म्हटला तो? वाढ मला जेवायला. त्याची बायको महाराज गेली स्वयंपाक रूम मध्ये, किचन मध्ये गेली. ताट भरलं आणि त्याच्या समोर जेवायला आणून मांडलं. पाण्याचा तांब्या दिला भरून. जेवा. नवऱ्याचं बिचाराचं प्रेम असतो बायकोवरती. हा प्रेमानं तिला म्हटला मला चांगलं स्वयंताट, तू जेवणा थोडस. हा काय म्हटला प्रेमानं? तू जेवणा थोडस. तिनं काय म्हणायला पाहिजे होतं बाबा? 10:30ला जेवले, 2 वाजता जेवले. तसं नाही म्हणली महाराज. पुन्हा किचन मध्ये गेली. बरं का, बरं, पुन्हा किचन मध्ये गेली. ताट भरलं. जेवढं साहित्य मालकाच्या ताटात होतं तेवढं ताट भरून आणलं. त्याच्या ताटाला ताट लावून जेवायला बसली. आणि पुन्हा वरून काय म्हणती? जेवते बाया तुमच्या नादवाद खाते 2 घास. बरं काय म्हणली? जेवते बाया तुमच्या नादवाद खाते 2 घास. आणि पुन्हा 3 पोळ्या दुधासंग चुरून खाल्ल्या. ही आपली आवली आहे महाराज. विठाला विठाला. साधक अवस्थेमध्ये तुकोबाराच्या परमार्थ सिद्धीला गेला. जिजाऊ मासाहेबांची फार मोठी यातना त्याच्या पाठीमागे आहे. साधक अवस्थेमध्ये उच्च कोटीची नामसाधना महाराजांनी केली. आता प्रपंचिक जीवन त्यागलं. साधक अवस्थेमध्ये उच्च कोटीची नामसाधना केली. महाराजांचं जीवन आरूढ झालं सिद्ध अवस्थेवरती. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झाली आविचांचे.
नाममंगळाचे तिन्ही गुणे परमात्मा जीवनामध्ये भेटला, देव जीवनामध्ये भेटला, आता जीवनामध्ये काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, तरी सुद्धा संत महात्मे जीवन जगली. एकमेव कारण जर काय असेल तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवण्याकरता तळागाळातला समाज, 18 पगड जातीचा समाज एका झेंड्याखाली यावा याच्याकरता महाराज जीवन जगले. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, मग तुम्ही आम्ही नामस्मरण करावं याच्याकरता महाराज समाजामध्ये आले आणि समाजाला हाका मारून सांगितलं, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका मारून सांगितलं नामस्मरण करा, परंतु हाका मारून सांगून ऐकतील त्यांना काय माणसं म्हणायचं का? होय, हाका मारून सांगून ऐकतील त्यांना काय माणसं म्हणायचं? चांगलं सांगायला गेलं ना, एखाद्या गावात जर एखादा दारू पिणारा असेल आणि आपण जर त्याला म्हटलं, ए राजा दारू पिऊ नकोस गड्या, दारू पिणं फार वाईट आहे, तू दारू पित नाहीस, दारू तुझा पैसा पिते, दारू तुझी प्रतिष्ठा पिते, दारू तुझ्या मुलाबाळांना पिते, दारू तुझं पूर्ण शरीर पिते, आयुष्य पिते, ते ऐकतं का? ते उलट म्हणतो, हे बाबा लोक सांगतच असते. काही काही ते याच्या पुढे जाऊन बोलतात बा, काही काही म्हणतात यांचा सांगायचा काय म्हणतात, धंदा आहे म्हणतात. त्यांची बी काही चूक नाही ना, आमचे 100% बरं का. बरेच नामांकित जेवढे बाबा लोक आहेत ना, दक्षिणा ठरवल्याशिवाय कुठेही कीर्तनाला जाती नाही. लोकांची चूक नाही ना महाराज त्याच्यात. धंदा हो का म्हणतात लोक, धंदा का म्हणतात? आवडीनं एखाद्या माणसानं एखाद्या कीर्तनकाराला फोन लावला, बाबा आमच्या गावात फार मोठा उत्सव आहे बघा, तुमच्या गावात आमच्या गावात तुम्हाला बोलवायचे. ज्यानं फोन लावलेला असतो त्याला त्या कीर्तनकाराचं कीर्तन आवडत असतो. हो, इकून फोन लावला की तिकून आवाज येतो, तुम्हाला माझं ते माहिती का? ते म्हणजे नेमकं तुमच्या लक्षात आलं? हो, अलीकडे ते इंग्लिश मध्ये आकडे यायला लागले बघ कीर्तनकाराचे. मी एक 15 दिवसापूर्वी एका कीर्तनकाराला फोन लावला, आमच्या गावात शताब्दी महोत्सव आहे, आणखी एक गोकुळाष्टमीला फार मोठा उत्सव बालम टाकलेला, आमच्या शताब्दी उत्सव आहे बरं का. फोन लावला, म्हटलं बाबा द्या एक तारीख आम्हाला. एक तर त्यांनी 4 दिवस लावले तारीख, म्हणजे ते देतो की नाही. एक दिवस जमलं बुवा, पण आकडा आला 81. कोणाचं नाव वगैरे मी नाही घेणार. 81, 41, 51, 61. अरे कधीतरी एखादा शेतकरी शेतामध्ये सकाळी 8 वाजता जातो रे दादा, एखादा शेतकरी शेतामध्ये 8 वाजता जातो. 500 रुपये हजेरी असते रे आमच्या शेतकरी राजाला, 500 रुपये हजेरी असते. 8 तास तो शेतामध्ये घाम घालतो, त्यावेळेला 5 वाजता त्याचे 500 रुपये फिक्स होतात. तुम्ही येऊन नांगर तर नाही हाकत ना गड्या, विठाला विठाला काय म्हणतात. चांगलं सांगायला गेलं यांचा सांगायचा धंदा आहे. काही काही याच्या पुढे जाऊन बोलतात, सांगितलं नाही तो खातेन काय. इथपर्यंत लोकांची मजल जायला लागली. पहा महाराज, मला माझा बोलायचा भाव असा आहे, महाराजांनी हाका मारून सांगितलं, लोकांनी ऐकलं नाही. महाराजांनी दुसरी स्टेप वापरली, कर जोडून नेमितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. महाराजांना वाटलं यांना हाका मारून कळत नाही, हात जोडून कळत नाही. तिसरी स्टेप वापरली, लागून करताई बोला मुखी ना
लागून या पाया, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. मग मात्र संत महात्मे क्रोधावरती आरूढ झाले. महाराजांचे शब्द आहेत, किती सांगू तरी कालश्रेष्ठी झाली. नाथबाबांचे शब्द आहेत, किती सांगू तरी नाही ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. आणखी काही प्रमाणात पण आपला अधिकार नाही बोलायचा. तुकोबारायत म्हणतात, नाम नवदी ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. हे कठोर शब्द महाराजांचे काही साधकांनी ऐकले. ती साधक मंडळी महाराजांकडे आली, महाराज 50 वर्षाचं आयुष्य आमचं व्यर्थ गेलं, इथून पाठीमागे जीवनात कधी परमार्थ केला नाही. सांगा ना महाराज, राहिलेल्या आयुष्यामध्ये आमचा जेणेकरून उद्धार होईल असं काहीतरी साधन सांगा. महाराज म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पाठीमागे जीवनात काय केलं याचा विचार करू नका, फक्त आता काय करा, डोळे उघडा आणि त्याचं नामस्मरण करा. अभंग चाली मिक्स केल्या महाराज, एकात वेगवेगळ्या रागातली वेगवेगळी बरं का. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात, इथून पाठीमागे जीवनात काय केले याचा विचार करू नका, फक्त आता काय करा, डोळे उघडा. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपले डोळे झाकलेले का बाबा? बोला बोला. उघडे आहेत, प्रत्येकाचे डोळे उघडे आहेत. मग महाराज का म्हणतात डोळे उघडा? महाराजांचा बोलण्याचा भाव असा आहे बघा, या नरदेहामध्ये येऊन जो माणूस भजन करत नाही, गावात एवढा मोठा उत्सव चालू आहे, या उत्सवात कधी येऊन बसत नाही, देणगी देत नाही, अन्नदान करत नाही. आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 1200. त्या मानाने भरपूर लोक आहेत बरं का. इथं काही काही गावची 20,000 लोकसंख्या असते, कीर्तनाला 250. ही परिस्थिती काही मोठमोठ्या गावची आहे बरं का, जी सर्कलची गाव असतात त्या गावची. मला बोलायचा भाव एवढा आहे, महाराज म्हणतात आता उघडी डोळे.
या नरदेहामध्ये आलात, स्वैराचारी जीवन जगू नका, डोळे उघडा आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. बरं का, या अभंगाच्या द्वारा महाराजांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केलाय. मग उपदेश या शब्दाचा अर्थ असा आहे, या नरदेहामध्ये आल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याची जाणीव करून देण्याकरता, या नरदेहामध्ये आल्यानंतर अंधारातून प्रकाशाकडे नेण्याकरता आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याकरता संत महापुरुषांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्याला एक प्रकारचा उपदेश म्हटला तरी वाव होणार नाही. मग ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबरांची पंचमेध गाथा असेल, निळोबरांची गाथा असेल, नाथबाबांचं भागवत रामायण चिरंजीव पद, जेवढे म्हणून ग्रंथ या वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झाली, प्रत्येक ग्रंथ तुम्हा आम्हाला उपदेश करणार आहे. विठाला विठाला. आणि जगताविषयी संतांचं मुख्य काम आहे तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवणं आणि ते काम चोखपणानं संत महापुरुषांनी पार पाडलं. महाराज म्हणतात, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, या नरदेहामध्ये येऊन जर कळत नसेल तर महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या आईच्या पोटी माणूस नाही तर दगड म्हणून जन्माला आले. दगड दगड सजीव का निर्जीव? ए बाळा, दगड सजीव का निर्जीव? नक्की कसा आहे दगड? हा, सजीव. कसा आहे? निर्जीव. बाळा, दगड हा निर्जीव. निर्जीव दगडाची उपमा महाराजांनी दिली. कुणाला? माणसाला. कोणत्या माणसाला? जो माणूस या नरदेहामध्ये नामस्मरण करत नाही त्याला. तो का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. म्हणजे पोरं हुशार आहेत, त्यांनी बरोबर. नाही तर काही काही गावात विचारलं ना काही वेगळं सांगतात महाराज. हो, एक गावात विचारलं, बया झाड आपल्याला काय काय देतं. एका गावात विचारलं, झाड आपल्याला काय काय देतं. त्याला जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. ऑक्सिजन देतं, खाण्याकरता फळं देतं, सावली देतं, जेवढं येत होतं तेवढं सांगितलं. तरी मी विचारत राहिलो, अजून काय देतं, अजून काय देतं. एक पोरग म्हणलं, बाबा मी सांगू म्हणलं, सांग. ते पोरग म्हणलं, बाबा माणसं पेटायला लाकडं देतं. तुझं बरोबर आहे महाराज. रोज आम्ही फिरतो महाराष्ट्रभर, इतके नमुन्याचे पोर भेटते योगेश महाराज. बरं का, आता एक 8 दिवस झाले मी ह्याला कीर्तनाला गेलो, रिसोडला. रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. रिसोडला कीर्तनाला गेलो महाराज. 9 ते 11चं कीर्तन. आम्ही 7 वाजता ते समृद्धी महामार्गामुळे रस्ता कटला. 2 तास अगोदर आम्ही त्या गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्याजवळ येऊन बसलं. प्रत्येक गावात असतेच बघा 2-3 जण. गावातलं साऱ्यात विचित्र पोरग माझ्याजवळ येऊन बसलं. मला कसं म्हणतोय, बाबा ओय बाबा. मला काय म्हणतोय, बाबा ओय बाबा. म्हटलं का रे बाळा, जेवले का? म्हणजे जेवलो. किती चपात्या आणल्या? जेव घालणार, जेव घालतो. तू कशाला विचारतो पोळ? हा म्हटलं जेवलो. चला म्हणलं आमच्या घरी चहा घ्यायला. म्हटलं बाळा मी चहा नाही घेत, दूध घेऊ. पोरगले पुढचं होतं. म्हटलं बाळा दूधही नाही घेत. बाबा कॉफी घेऊ ना, कॉफी. म्हटलं कॉफी नाही घेत. चहा, दूध, कॉफी, आता महत्वाचे 3 पिले जाणारे पदार्थ. म्हटलं आता काय म्हणणार नाही. पोरग थांबलं लय चॅप्टर होते योगेश महाराज. पोरग म्हणते, बाबा चला आमच्या घरी, तुम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे. तो हात करून परत. आता काय भागाभागामध्ये फरक असतो महाराज. बरं, आमच्या मराठवाड्यामध्ये दाळबट्टी प्रसिद्ध, तुमच्या इकडे मसाला वडी प्रसिद्ध. प्रत्येक भागाभागामध्ये फरक असतो. म्हटलं चला बुवा याच्या घरी, काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला. ते पुढं मी मागं ते आम्ही गेलो महाराज त्याच्या घरी, बसलो कॉटवरती. म्हटलं बाळा पप्पा कुठे रे? पप्पा गेले म्हणलं उसाला पाणी भरायला. मम्मी स्वयंपाक करते. बर. ते माझ्या पुढे आले योगेश महाराज. मला म्हणते, बाबा असा हातच केला त्याने पुढे, बाबा तुम्ही चहा घेत नाहीत, तुम्ही कॉफी घेत नाहीत, बाबा तुम्ही दूधही घेत नाहीत. बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत, ताक प्याता का? ताक. काय म्हटलं ते? वा 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 वा, क्या बात. बरं का, ताक प्याता का? ताक. अशी मध्ये टाळी नका वाजव बाबा. ताक प्याता का? ताक. आता उन्हाळ्याच्या दिवसात ताकाला कोण नाही म्हणणार महाराज. आण म्हटलं काय अडचण नाही. ते गेलो महाराज घरात. ताकाच्या बादली जवळ मी पाहतोय त्याला. ताकाच्या बादली जवळ गेलं. मला तिकून आवाज दिला, बाबा ग्लास मध्ये आणू का तांब्यात? म्हणलं आण मोठ्या तांब्यात. तांब्या घेतला, ताकाच्या बादलीत बुडवलं आणि तिकून मला पुन्हा आवाज दिला, बाबा साखर टाकू का? साखर टाकू का? तुमच्याकडे या मापाला काय म्हणते? दानवे महाराज. हा पासा. वंजळ नाही, दोन्ही हाताला वंजळ असते. पासा. आमच्या मराठवाड्यामध्ये खोंगा. काय म्हणतात योगेश महाराज? खोंगा.
खोका नाही बर का, हा खोंगा बर का. विदर्भात जर गेलं ना ह्या मापाला भोंगा म्हणतात, भोंगा. टाक म्हणलं 2 भोंगे साखर, साखर टाकली महाराज, मस्त चमच्यानं मिक्स केलं ते ताक साखर एकत्र माझ्याकडे घेऊन आलं. बाबा ताकम समर्पया. मी ताक घेतलं महाराज, गावरान गायच्या दुधाचं होतं बरं का. गटा 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 पिऊन टाकलो. म्हणलं बंड्यालाच भारी ताक लागलं गाडी, अजून एक तांब्या आण. दुसरा तांब्या आणला, तोही पिऊन टाकला, तांब्या खाली ठेवला. आता आम्ही तरी शांत बसव की, पण बाबा लोकांना लई चौकाशी करायचा ना, हो लई चौकाशी करणार. म्हणलं बाळा 2 तांबे ताक तुम्हाला प्यायला आणून दिलंस, बाटलीतलं ताक जर तुझ्या आईला कमी दिसलं, तुझी आई तुला मारणार नाही का? बंड्या लईच विचित्र होता ना राव. बंड्या म्हणला बाबा त्याचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. म्हटलं का रे, आई खूपच प्रेमळ आहे का? प्रेमळ नाही म्हणला, 2 टाइम हाता घालून काढतील, पण तुला का मारणार नाही? बंड्या लईच विचित्र होता. बंड्या म्हणला बाबा कालच त्या ताकाच्या बाटलीत 2 उंदरं मेले होते. माझी तर तळपायाची आग मस्तकला गेली योगेश महाराज. हो तळपायाची आग मस्तकला घेतली. तोच तांब्या घेतला, त्याच्यात भीतीला फेकून मारला. एका ठोक्यात तांब्याचे 2 तुकडे. खरी गंमत तर पुढे महाराज, त्या पोराने त्याच्या मम्मीला आवाज दिला, मम्मी अरे मम्मी. जोरात आवाज दिला. कोणाला? मम्मीला. मम्मी अरे मम्मी. बाबाने आपला संडासचा तांब्या फोडला. बरं का, मावा पडला ना रोगर मारायचंच नाही, डायरेक्ट उलाला. एकच फवारणी पण काम झालं पाहिजे. विठाला विठाला मावा पडल्यासारखं वाटलं म्हणून थोडं चलता चलता पहा महाराज, आता उघडी डोळे जै मातेचे आखोळे, दगड आला पोटाशी. महाराज म्हणतात ह्या नरदेहामध्ये येऊन जर नामस्मरण केलं नाही तर तुम्ही तुमच्या आईच्या पोटी माणूस नाही तर दगड म्हणून जन्माला आले. तो कोण आहे? एवढं कठोर शब्द तुम्ही का वापरले? याचं उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. मनुष्य देहा, मनुष्य देहा, मनुष्य देहाई साधित, साधिली ते साधे सिद्ध. मनुष्य मनुष्य देहाईसा नीद, मनुष्य देहासारखा देह तुम्हा आम्हाला मृत्यू लोकात मिळाला. पावला हा देह का गटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. मनुष्य देहाईसा नीद. आमचे वैकुंठवासी सद्गुरु विठ्ठल महाराज गुल्ले बाबा म्हणायचे बुवा, नीद या शब्दाचा अर्थ आहे ठेवा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. मनुष्य देहाईसा नीद, साधील ते साधा सिद्ध. जे साध्य करायचं ना गड्या या नरदेहामध्ये येऊन ते साध्य करा. नको ते साध्य करण्याच्या पाठीमागे व्यर्थ आयुष्य गमावू नका. साधील ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध
संत पार उतरले. याच नरदेहामध्ये संत महात्मे जन्माला आले. तुम्हा आम्हाला प्रबोधन केलं आणि भवसागरातून पहिल्या तीराला गेले. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बरं का, तुम्ही ऐकून असाल, श्री क्षेत्र नारायणगड नावाचं एक गड प्रसिद्ध आहे. नाव ऐकून येत ना? आत्ता पाठीमागे जरांगे पाटलांची फार मोठी विराट सभा झाली बरं का. श्री क्षेत्र नारायणगड. आता सध्याचे विद्यमान महंत हरिभक्तीपारायण गुरुवर्य शिवाजी बाबा आहेत. बाबांच्या अगोदर एक महाराज होऊन गेले, वैकुंठवासी सद्गुरु महादेव बाबा श्री क्षेत्र नारायणगडकर. संत समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे दुसरं काम करत नाहीत बरं का. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वडवणी नावाचा तालुका आहे आणि त्या वडवणी तालुक्यामध्ये एक कासारी बोडखा नावाचं गाव आहे. कासारी बोडखा. संत तुम्हा आम्हाला कसं प्रबोधन करतात पहा. त्या कासारी बोडखा गावामध्ये अशी अघोरी परंपरा होती. दीपावली झाल्यानंतर एक पौर्णिमा येते. त्या पौर्णिमेला त्या भागात रोकडी पौर्णिमा म्हणण्याचा प्रघात आहे. रोकडी पौर्णिमा. आणि त्या गावामध्ये अशी अघोरी परंपरा होती. गावामध्ये रोकडेश्वराचं मंदिर होतं. त्या रोकडेश्वराच्या मंदिराच्या समोर त्या पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक बोकड कापलं जायचं. ही घटना कळाली वैकुंठवासी सद्गुरु महादेव बाबांना नारायणगडावरती. बाबांनी ठरवलं, 1962 ची घटना आहे, काही झालं तरी चालेल, कासारी बोडक्याची हत्या बंद करायची. ठरवलं बाबांनी, हत्या बंद करायची ठरवलं. दीपावली जवळ आलेली आहे बरं का. दीपावली अशी जवळ आलेली आहे. दीपावली झाल्यानंतर 3 दिवसांना पौर्णिमा असते. दीपावलीचा दुसरा दिवस उजाडला. बाबांनी प्रेमाच्या टाळ करायला सांगितलं, चाल तांगा झुपा. जुन्या काळात तांग्यानं प्रवास राहायचा. आपल्या कासारी बोडक्याला जायचंय. काय हो बाबा अचानक काम काढलं? चला म्हटलं चला, बाकीची विचारपूस करू नका. महादेव बाबांचा तांगा कासारी बोडखा गावामध्ये आला. बाबा आले, बाबा आले, बाबा आले. दर्शनाला लाईन लागली महाराज बरं का. दिवस मावळतीकडे झुकला होता. बाबा म्हटले, मला तुमच्या गावात आज कीर्तन करायचे. कीर्तन बरं का. लोकांना इतका आनंद झाला, लोकांना इतका आनंद झाला. महादेव बाबांचं कीर्तन आपल्याला आज गावात ऐकायला मिळणार आहे. टाळ पखवाज विना टाळकरी मंडळी एकत्र आली, स्पीकर लावला आणि वैकुंठवासी सद्गुरु महादेव बाबांचं कीर्तन चालू झालं बरं का. गावात कीर्तन करायचा मुख्य हेतू काय होता? गावातली हत्या बंद करायची होती बाबांना. मग अभंग ही त्याच तोला मोलाचा बाबांनी कीर्तना करता घेतला. बाबांनी अभंग घेतला. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही. बाबांनी 2 तास कीर्तन केलं पहिल्या चरणावरती. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेविला. 2 तास कीर्तन केलं. त्या दिवशीचं कीर्तन संपलं. 9 कडे काटा गेला. बाबा म्हटले, कडे हो, आजचं कीर्तन संपलं. राहिलेले 3 चरण पुढच्या वर्षी नाही म्हटले, उद्या म्हटले. लोकांना इतका आनंद झाला, वा बाबांचं कीर्तन आपल्याला उद्याही ऐकायला मिळणार. दुसऱ्या दिवशी महाराज बरं का, तांग्या बैलांना हजारो समाज बाबाच्या कीर्तनाला आला. दुसऱ्या दिवशी बाबांनी कीर्तन केलं. अनेकांच्या कापिती माना, निष्ठुरपणा पार नाही, या पदावरती बाबा बोलले बरं का. दुसऱ्या दिवशीचं हे कीर्तन संपलं. तिसऱ्या दिवशी होती रोकडी पौर्णिमा. बाबा म्हटले, गड्या हो, कालचं आणि आजचं कीर्तन तुम्ही कसं ऐकलं याच्याशी मला घेणं देणं नाही. फक्त 1-2 मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. बाबांनी अशी गळ्यातली माळ काढली. गळ्यातली माळ काढली आणि हातामध्ये धरली. बोला मंडळी, माझ्या हातामध्ये काय आहे? काय? कशाची? तुळशीची माळ. लोकांनी सांगितलं, बाबा तुमच्या हातात तुळशीची माळ आहे. बाबांनी ती गळ्यातली माळ काढली आणि हातामध्ये धरली. आता मी काय केलंय म्हटले. लोक म्हटली, बाबा एवढं नाही वय आम्हाला कळत, गळ्यातली माळ काढून तुम्ही हातामध्ये घेतली. बाबा म्हटले, आता 2 मिनिट फक्त माझ्याकडे लक्ष द्या. बाबा ज्या व्यासपीठावरती उभे होते, चालत 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 मंदिरामध्ये गेले रोकडेश्वराच्या आणि हातातली माळ रोकडेश्वराच्या गळ्यात घातली. पुन्हा व्यासपीठावरती आले.
आणि समोरच्या लोकांना विचारलं, बोला मंडळी, मी मंदिरामध्ये जाऊन काय केलंय? लोकांनी सांगितलं, बाबा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन रोकडेश्वराच्या गळ्यात माळ घातली. बाबाला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाबा म्हटले, गड्या हो, आजपासून तुमचा रोकडेश्वर काय झाला? बोला बोला, माळकरी झाला. बाबाला सुद्धा हेच पाहिजे होतं. बाबा म्हटले, इथून पुढे कुणीही याच्या समोर बोकड कापायचं नाही. लोक निघून गेले. तिसऱ्या दिवशी होती रोकडी पौर्णिमा. बाबाला वाटलं नाही येणार कुणी. ते गोरगरीब लोक होते, ते बाबांच्या शब्दाला जागले. नको बाबा, गावात 1-1.5 एकरवला होता, फार मोठी जहागिरी त्याची होती. त्याला कुठं दम निघतो. त्याचा तो 5 बोकडाचा नवस डबड्यावरती वाजवत गाजवत देवाच्या समोर आला. धारदार शस्त्र हातामध्ये घेतलं, पूजन वगैरे केलं आणि बोकडाची मान कापणार. तेवढ्यामध्ये बाबा गेले जवळ. माऊली, 2 दिवस गावात कीर्तन केले, नका कापू, हत्या करू, नका हत्या करू, नका हत्या करू. तो कुठं आहे तो महाराज? तो म्हटला, बाबा तुम्हाला जी हत्या थांबवायची तुमच्या परिसरामध्ये जाऊन थांबवा. आम्हाला येऊन तत्वज्ञान सांगू नका, आम्हाला येऊन तत्वज्ञान सांगू नका. महाराज तो बाबाचं काय ऐकायला तयार नाही. शेवटी संत ते संत असतात. गुरुवरी महादेव बाबा नारायणकर त्याला हात जोडतात. माऊली, तुम्हाला जर बोकडाची हत्याच करायची असेल, जरूर करा, अवश्य करा. फक्त अगोदर काय करा? ज्या शास्त्रानं, ज्या सूर्यानं तुम्ही बोकडाची मान कापणार आहात, अगोदर त्या शास्त्रानं या महादेव बाबाची मान कापा आणि नंतर बोकड कापा. मग मात्र त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांगही करी दंडवत. चुकलंय बाबा माझं, सांगा ना बाबा. मग आम्ही आमच्या रोकडेश्वराला नैवेद्य कशाचा दाखवायचा? बाबा म्हटले, गड्या हो, माझा शब्द आहे तुम्हाला, इथून पुढे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रोकडेश्वराच्या समोर कोणी हत्या करायची नाही. प्रत्येक रोकडी पौर्णिमेला आमच्या गडाचा एक कीर्तनकार येईल, कीर्तन करेल आणि कीर्तन झाल्याच्या नंतर जेवढे लोक कीर्तनाला येतील, पुरणपोळ्याच्या भंडाऱ्याचं जेवण समाजालाही द्यायचं आणि रोकडेश्वराला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. तेव्हापासून आस्थागायत त्या गावामध्ये पुन्हा त्या रोकडेश्वराच्या समोर हत्या झाली नाही. मला बोलायचा भाव फक्त एक आहे, करोनी प्रबोध संत पार उतरले. विठाला विठाला. आणि या नरदेहाची किंमत जाणून घेतली पाहिजे गड्या. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या सद्गुरु जोग महाराजांनी. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या निळोबारायांनी. या नरदेहाची किंमत जाणली या भारत भूमीचा छावा धर्मवीर संभाजी महाराजांनी. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी. एक स्त्री काय करू शकते? या नरदेहाची किंमत मनुष्य देह ऐसा नीद. बरं का, मनुष्य देहाची किंमत जाणारे दादा, या नरदेहाची किंमत जाणली माझ्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी. बरं का, छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं. बरं का, लक्ष देऊन ऐका. झालंय आपलं कीर्तन, 10 मिनिटं शिल्लक आहे. या नरदेहाची किंमत जाणली माझ्या जिजाऊ मासाहेबांनी. छत्रपती शिवाजी राजांच्या सारखं रत्न या महाराष्ट्र भूमीला दिलं. हे जिजाऊ महासाहेबांचे या भारत भूमीवरती फार मोठे उपकार आहेत. फार मोठे उपकार आहेत जिजाऊ महासाहेबांचे. बरं का, इतिहास जर घडायचा असेल ना, इतिहास जर घडायचा असेल, चांगल्या गोष्टीतून कधी इतिहास घडत नसतो बघा. बरं का, छत्रपती शिवाजी राजांचं जीवन घडलं, चांगल्या गोष्टीतून महाराजांचं जीवन घडलेलं नाही. कधीतरी महाराजांचा इतिहास वाचा. अरे, देवगिरीच्या किल्ल्यामध्ये माझ्या मासाहेबांचे पिता श्री लोकोजीराव जाधव, त्यांची 2 बंधू आणि एक छोटासा भाचा, आदिलशाहीने निजामशाहीने कूटनीती केली आणि 4 जणांना भर दरबारात कापलं महाराज. शिवनेरी गडावरती मासाहेबांना बातमी कळवली जाते, मासाहेब, तुमचे पिता श्री लखोजीराव जाधव, तुमचे 2 बंधू आणि एक छोटासा भाचा, 4 जणांचा भर दरबारामध्ये शिरच्छेद केलाय. जिजाऊ मासाहेब रडण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नव्हत्या. का? शहाजीराजे सुद्धा कधी आदिलशाही तर कधी निजामशाहीच्या दरबारामध्ये सेनापती म्हणून काम करायचे. परंतु ठरवलं माझ्या मासाहेबानं, घडलेल्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. शिवनेरी गडावरती जर तुम्ही कधी गेलात,
शिवाई मातेचं मंदिर आहे. शिवाई मातेच्या दरबारामध्ये माझ्या मासाहेब गेल्या आणि शिवाई मातेकडे मागणी मागितली. माते, या उंदरामध्ये 6 महिन्याचं बाळ वाढतंय, या उंदरामध्ये 6 महिन्याचं बाळ वाढतंय. माते, असं लेकरू जन्माला घाल, असं लेकरू जन्माला घाल. त्या लेकरानं या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली पाहिजे. हो, टाळी वाजवायची तर जोरात वाजवा बरं का. पाठीमागचे वेगळ्या पार्टीचे आहेत का? तर काय झालंय, प्रत्येक तालुक्यात लई पार्ट्या झाल्या बघा. पक्षच फुटायला लागले, लोक तरी काय करते. मासाहेबांनी शिवाई मातेला साकडं घातलं. शिवाई मातेचा आशीर्वाद कौल मिळाला. अवधेश महाराज आणि गरजल्या माझ्या मासाहेब. अरे ध्यानांनो, अरे ध्यानांनो, माझ्या बापाला मारता काय, माझ्या भावाला मारता काय, छोट्या छोट्या भाच्याला मारता काय. तुम्हाला मातीमध्ये काढणारा तुमचा कर्दनकार, तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. गरजल्या माझ्या मासाहेब, तुम्हाला मातीमध्ये गाडणारा तुमचा कर्दनकाळ, तुमचा बाप जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. शिवनेरी गडावरती हा घडलेला इतिहास आहे. 6 महिन्याचा गर्भ मासाहेबांच्या उदरामध्ये आहे. गडावरल्या काही दासी मासाहेबाकडे आल्या आणि मासाहेबांना बोलू लागल्या. बरं का माऊली, मासाहेबांना बोलू लागल्या, मासाहेब, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गरोदर मातेची डोहाळे पूर्ण करण्याची परंपरा आहे. बोला ना मासाहेब, काय तुम्हाला खावं वाटतंय, काय तुम्हाला ल्यावं वाटतंय, बोला मासाहेब. मासाहेब बोलतात, दासींनो, मी शहाजी राजांची पत्नी आहे, काही खाऊ पिऊ लिहू शकते, परंतु या गरीब रयतेकडे पाहून आम्हाच काही खावं प्यावं ल्यावं वाटत नाही. मग मासाहेब, डोहाळे नेमकं तुम्हाला काय होत आहे? मासाहेब बोलतात, ते पहा दासींनो, अरे आम्हाच घोड्यावरती बैसायला वाटतंय, डोक्यामध्ये जिरेटो घाला वाटतोय, अंगामध्ये युद्ध करण्याची वस्त्र परिधान करावी वाटतात, एका हातामध्ये ढाल घ्यावी वाटते, एका हातामध्ये तलवार घ्यावी वाटते आणि घोड्यावरती सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा 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 कापावी वाटतात. हे माझ्या मासाहेबांची डोहाळे बुवा. बरं का महाराज, त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला. बरं का, घोड्यावर सवारी करून शत्रूची मुंडके तलवारीनं सपा सपा कापावी वाटतात. जिजाऊंची डोहाळे. आता जर कोणाला विचारलं, काग ताई काय डोहाळे होतात तुला, ताई म्हणून मला मिशेरी लावावी वाटते. आहे काय? मासाहेब बोलतात, घोड्यावर सवारी करून शत्रूची मुंडके कापावी वाटतात. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावरती झाला आणि या महाराष्ट्राच्या महत्भाग्यानं या देशामध्ये सूर्य पहाट उदयाला आली. तिथी होती, हाच महिना होता बघा, 3 दिवस होऊन गेले. तिथी होती फाल्गुन वद्य तृतीया, तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरी गडावरती या महाराष्ट्राचं दैवत, या भारतभूमीचा इतिहास, या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी गडावरती झाला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. शहाजी राजांना मुलगा झाला, शहाजी राजांना मुलगा झाला. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला. बाळाचं नाव ठेवायचा. तुमच्याकडे कधी नाव ठेवतात बाळाचं? 5व्या दिवशी नाही हो, बारशाला. आजही तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये गेलात बरं का, बाळ जन्माला आलं 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवण्याची पद्धत आहे. गडावरती पहिला कार्यक्रम पार पडला, बाळाचं नाव ठेवायचा. गडावरली पहिली दासी मासाहेबांकडे आली. मासाहेब, बाळाचं नाव कर्ण ठेवा, कर्णासारखा उदार निघेल. दुसरी दासी आली. मासाहेब, बाळाचं नाव भीष्म ठेवा, भीष्मासारखी भीष्म प्रतिज्ञा करेल. तिसरी दासी आली. मासाहेब, बाळाचं नाव अर्जुन ठेवा, अर्जुनासारखा धनुर्धारी निघेल. चौथी दासी आली. मासाहेब, बाळाचं नाव कृष्ण ठेवा, कृष्णानं जसा मामाचा काटा काढला तसं हे बाळ अफजल खानाचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. बाळाचं नाव कृष्ण ठेवा. मासाहेब बोलतात,
दासींनो, तुम्ही जी नावं सुचवताय ती चुकीची आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळं नाव आहे. बोला ना महासाहेब, तुमच्या अंतःकरणामध्ये काय नाव आहे? महासाहेबांनी आपल्या अंतःकरणातलं नाव सांगितलं. हे पहा दासींनो, अरे माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे छोटंसं बाळ, माझ्या पोटी जन्म घेतलेलं छोटंसं बाळ, अरे ज्याला आयुष्यभर एका हातामध्ये ढाल घ्यायची, ज्याला आयुष्यभर एका हातामध्ये ढाल घ्यायची, एका हातामध्ये तलवार घ्यायची, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे, ज्याला आयुष्यभर जीवाशी खेळायचे, त्याचं नाव शिवाजी ठेवलं पाहिजे, शिवाजी ठेवलं पाहिजे, शिवाजी ठेवलं पाहिजे. बाळाचं नाव शिवाजी ठेवलं जाते बघा. आणि तिथून पुढे माझ्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये काय क्रांती केली, या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या लेकराला शिकवावं लागत नाही का? शिकवावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलो का मी कोणाला जय म्हणा? होय बरं का? म्हणलो का कोणाला जय म्हणा? नाही म्हणलो, परंतु प्रत्येकाच्या मुखातून जय कधी निघून गेला कधी कळलंच नाही. पहा, करू एक बार महाराजांचा जय जयकार करा, सर्वांनी हात वरती वा, कळू द्या महाराष्ट्राला. डिक्सर मध्ये फार मोठा उत्सव चालू आहे. काय माझ्या छत्रपती शिवरायांचा जय जयकार बावळ्यांनी केला, कळू द्या महाराष्ट्राला. महाराष्ट्राचं वातावरण सध्या पेटलेलं आहे. छावा चित्रपटासारखा चित्रपट या भारत भूमीमध्ये आला. 600 कोटीची कमाई चित्रपटाने केली, इतिहासामध्ये त्याची नोंद झाली. कळू द्या महाराष्ट्राला. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश श्रीमंत राजाधिराज धर्मपती अधिपती गजपती छत्रपती शिवाजी महाराज की गडावरती राजांचं नामकरण पार पडलं. पुणे जिल्ह्यामध्ये 3 तालुक्याचा जो प्रांत आहे त्याला म्हणतात मावळपट्टा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव. राजांनी गडावरनं खाली उतरावं, छोटी छोटी लेकरं जमा केली रे दादा. शेतकऱ्याची मुलं शेतामध्ये काम करायची. अरे गड्या हो, कुठपर्यंत सोसायचं हे? शेतामध्ये काय माल पिकवायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. किती माल पिकलेला घरी न्यायचा तुमच्या हातामध्ये नाही. शेत सारा नावाच्या खाली सारा माल तुमचा लुटला जातो. राज, तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय? काय नाही बघा गड्या हो, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय. स्वराज्य ज्या हाताने तुम्ही शेतामध्ये नांगर हाकू शकता ना, त्या हाताने तुम्ही तलवार चालू शकता रे दादा. असं एक 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 करत माझ्या राजांनी शेकडो मावळे एकत्र केले. साळी होता, माळी होता, कुंभार होता, नाळी होता, मुस्लिम मावळे सुद्धा माझ्या राजांनी एकत्र केले. रायरेश्वराच्या दरबारामध्ये राजांकडे फार मावळे नव्हते. किती मावळे होते? मुठभरच मावळे होते तुकाराम महाराज. परंतु प्राणपणाला लावणारे मावळे होते. मुठभर मावळे माझ्या राजांनी एकत्र केले आणि स्वराज्याची निर्मिती माझ्या छत्रपती शिवबाराजांनी केली. पहा, फार गोड आहे. एका कवीनं गायले बघा, मुठभरच मावळे होते राजांचे. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. अफजल खान काय त्यानं शिवलाच पाडला. अफजल खान काय त्यानं शिवलाच पाडला. करीतो वंदन मी, करीतो वंदन मी कुलदेवतेला, वीर
संभाजीराज करीतो वंदन मी कुलदेवतेला वीर शिवभाऊ संभाजीराज करीत वंदन मी वीर संभाजीराजाला करीत वंदन मी कुलदेवतेला वीर शिवभाऊ संभाजीराजाला बरं का करीतो वंदन मी कुलदेवतेला वीर शिवबा संभाजीराजाला बरं का आजपर्यंत या महाराष्ट्राला माझ्या धर्मवीर संभाजीराजाच्या बलिदानाच्या विषयी फारशी माहिती नव्हती गड्या, परंतु एक छावा नावाचा चित्रपट या महाराष्ट्रामध्ये भारतभूमीमध्ये प्रदर्शित झाला. अरे जेवढं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्माकरता सोचले ना दादा, एवढा अत्याचार या विश्वामध्ये धर्माकरता कोणी सोचला नाही बघा. 40-42 दिवस हलाल करून माझ्या धर्मवीर संभाजी राजांना कापलं रे दादा. अरे तुळापूरला बुडू ते भीमा भामा इंद्राणीच्या तीरावरती साखळदंडानं कैद केलं रे दादा माझ्या महाराजांना. 2 लाकडं, एक पुढून लाकूड आहे, एक पाठीमागून लाकूड आहे. कुणीतरी यायचं हाताची नख उपसून घेतली जायची, कुणीतरी यायचं अंगावरलं चमडं काढलं जायचं, कुणीतरी यायचं. अरे तप्त केलेल्या लोखंडाच्या सळ्या आणल्या जायच्या आणि माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या जायच्या. डोळ्यातून रक्त व्हायला सुरुवात व्हायची. कुणीतरी यायचं, अंगावरलं कातड काढलेलं असतं, त्या अवस्थेमध्ये अंगावरती मूठ चोळलं जायचं, मीठ. अरे लचका तोडून माझ्या धर्मवीर संभाजी राजांना मारलं. महाराज एवढं बलिदान बरं का, जगावं कसं या महाराष्ट्राच्या मातीला माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि या महाराष्ट्राच्या माती करता या धर्माकरता मरावं कसं धर्मवीर संभाजी राजांनी शिकवलं. देश धर्म पर मिटने वाला सर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. या महाराष्ट्राच्या मातीला अनेकांनी अनेक दिले बघा. कुणाचा जन्म या महाराष्ट्राला काय देऊन गेला, कुणाचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीला काय देऊन गेला माहित नाही गड्या, परंतु माझ्या धर्मवीर संभाजीराजांचा जन्म, छत्रपती शिवरायांचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीला हिंदवी स्वराज्य देऊन गेला. म्हणून आज तुम्ही आम्हाला कपाळावरती गंध लावण्याचा अधिकार खऱ्या अर्थानं कुणी दिला असेल, माझ्या शिवराजांनी आणि माझ्या संभाजीराजांनी दिला. म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बरं का खेड्यातल्या गावागावातल्या वस्तीतल्या घरावरती माझी एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना. जसं तुम्ही ज्ञानोबा तुकोबा विठोबारायाची पूजा करताना प्रत्येकाला माझी कीर्तनामध्ये प्रार्थना असेल गड्या, प्रत्येकाच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असू द्या बघा. बरं किती जणांच्या घरात मूर्ती, हात वर करा बरं. वा 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 वा. बरं मूर्ती फोटो नाही, पूजेमध्ये मूर्ती. प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकानं मूर्ती. मी तर रोज घर सोडत असताना बरं का, घर सोडत असताना माझ्या छत्रपती शिवाजी राजांची पूजा केल्याशिवाय मी कधी घर सोडत नाही. ज्या वेळेस महाराजांची पूजा होईल त्याच वेळेस चहा पाणी घ्यायचं. राजांची पूजा झाल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. हा नित्यनेम जीवनामध्ये प्रत्येकानं करा, कारण या महापुरुषांना लय सोसले रे दादा, लय सोसलं या महाराष्ट्राकरता. हे महापुरुष जन्माला आले नसते ना, तुमच्या गावात पंढरीचा सोहळा पाहायला मिळाला नसता. अशोक बाबा फार मोठे उपकार माझ्या महाराजांचे आहेत. म्हणून या नरदेहाची किंमत जाणली माझ्या जिजाऊ मासाहेबांनी. शिवाजीराजांच्या सारखं धर्मवीर संभाजीराजांच्या सारखं रत्न घडवलं. तुम्हा आम्हाला प्रबोधन या संत महापुरुषांनी केलं आणि या भवसागरातून पहिलं तीराला गेले. मनुष्य देहाई सानिध साधिल ते सादासीद, करोनी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्र भागे तरी उभी पुंडलिकाची द्वारी, कट धरुण्या करी उभा उभी पालवी.
तुका म्हणे फुकासाठी पायी घातल्या मिठी होतो उठाउठी लवकरीच उद्धार मनुष्य देह ऐसा निध साधिल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध अंत पार उतरले. एक विठोबा तुम्ही भजन घेऊ सर्वांनी हात वर करा बरं. एकच मिनिटा करता वा झाले बघा. कीर्तन म्हणजे काय? भजन म्हणजे खरं कीर्तन आहे. विठोबा रखुमाई बाबा एक मिनिट हात वर. हा एक टाळी. जोरात पाठीमागची पार्टी वा. विठोबा रखुमाई बाबा फुकासाठी पायी घातल्या मिठी होतो उठाउठी लवकरीच उतार मनुष्य देहायचा निध साधिल ते साधा सिद्ध करुणे प्रबोध संत पार उतरले. विटेवरल्या परमात्म्याच्या चरणावरती शरणागत व्हा. निश्चितपणानं तो परमात्मा आपल्याला भवसागरातून पहिलं तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. झालंय आपलं कीर्तन. जाता जाता एकच प्रार्थना. गायीची हत्या घडू देऊ नका. एवढ्या गायीच्या हत्या झाल्या या देशामध्ये. आज गावरान गाय पाहायला भेटायला तयार नाही. गायीची हत्या घडू देऊ नका. भ्रूण हत्या जीवनामध्ये घडू देऊ नका. एवढ्या मुली मारल्या बरं का. पारनेर तालुका तुमच्या तालुक्यात काय परिस्थिती माहिती नाही. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 1000 मुलं असतील. त्या तुलनेमध्ये मुलीची संख्या आहे 800. किती? 800 मुलींचे लग्न 800 मुलांच्या बरोबर झाले. खाली मुलं उरले का मुली पोरा हो. अरे पांड्या हा मुलं उरले किती? 200. काय करायचे? कुंभमेळा नाही हमेशाने प्रयागराजला सोडून. म्हणून भ्रूण हत्या जीवनात करू नका. एवढ्या भ्रूण हत्या झाल्या. मुलगी लग्नासाठी भेटायला तयार नाही. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर एक डॉक्टर इतके प्रसिद्ध आहे. कशाला? भ्रूण हत्या करायला. तुम्ही टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल कधी. नाव नाही घेणार मी. कीर्तनाचं व्यासपीठ आहे. एवढ्या भ्रूण हत्या केल्या माता मावल्या हो. ज्या दिवशी बीडच्या न्यायालयानं त्यांना कोठड्यामध्ये उभा केलं. सांगा डॉक्टर साहेब आजपर्यंत किती तुम्ही हत्या केल्या? कबुली जबाब द्यावा लागला. साहेब आजपर्यंत या हातानं 72,000 कळ्या गर्भामध्ये खोडून टाकल्या. ओमलू सुद्धा दिल्या नाही. एकाच डॉक्टरनं 72,000 बरं का. आणि 6-7 महिन्याचे काही गर्भ खाली केले जायचे. त्या डॉक्टरच्या तळमजल्यामध्ये इंग्लिश कुत्रे होते मोठमोठे. ते गर्भ ट्रे मध्ये घेतले जायचे आणि त्या कुत्र्यांच्या समोर ठेवले जायचे. CCTV फुटेज त्याची फेमस झाले होते. म्हणून इतकी निर्दयपणानं जर तुम्ही भ्रूण हत्या करत असाल. अरे बरं का. मुलगा वंशाचा दिवा असेल. मुलगी झाली नाही ना वंशाचा दिवा बरं का. योगेश महाराज मुलगी नंतर वंशाची पंथी होऊ शकते. पंथी व्हायचा अधिकार तिचा छिनून घेऊ नका. ती गर्भातली मुलगी आपल्या आईला सांगत असते आई ए आई सांग नाही मला जन्म कोण देणार. ती गर्भातली मुलगी आपल्या आईला बोलते पा सांग नाही मला. इको कमी ठेव थोडा. सांग नाही मला कोण वाचवणार ग तुझ्या विना जन्मासी. मला
कोण घालणार? होईल मी मोठी शिकून शिकून मारीन भरारी पाखरी होऊन. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार ग, शाळेतून आल्यावर घर काम करणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दाद्याला राख्या बांधीन दोन दोन. सांग नाही मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईल मी जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी. जाईन दूर दूर माझी आई रडणार, जाईन दूर दूर माझ्या बाबा रडणार. तुझ्या गया सोनलीचे डोळे कोण पुसणार, सांग नाही मला कोण वाचवणार. तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. म्हणून आत्या आपल्या जीवनामध्ये कधी घडू देऊ नका एवढी प्रार्थना करतो. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे, ते स्वर्गापेक्षा उंच वडील आहेत. पसंतीने पत्नी मिळेल, आई वडील पुण्याने मिळत असतात एवढीच एक प्रार्थना करतो. आईनं आपल्याला जन्म दिला, हे आईनं आपल्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत. पहा, 9 महिन्याने 9 दिवसांनी केले कृतार्थ, जन्म देऊनी देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. ऐकेन असं बोलण्यासारखं खूप काय आहे. वेळेचं बंधन आहे, 9:15 काटा केलेला आहे. जाता जाता सर्वांना एकच प्रार्थना, वारकरी संप्रदायाचे पायी आहात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण करा. वारकरी संप्रदाय राजमार्ग आहे, या राजमार्गावरून कधी पाऊल बाजूला जाऊ देऊ नका एवढी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्वांना धन्यवाद. सप्ताह कमिटीच्या वतीने कीर्तनाची सेवा आमचे बाळासाहेब असतील, आमचे सत्यम भोवनीमचे पंडित दादा